केवढा मोठा हो, 7751 ओव्यांचा ग्रंथ आहे. आयुष्य संपलं तरी ग्रंथ संपणार नाही. काय म्हणतायत, जर 10वी झाल्यानंतर मला काय चूज करायचं आहे, मला सायन्सला जायचं आहे, कॉमर्सला जायचं आहे, आर्ट्सला जायचं आहे, मला समजा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर कुठल्या मॉड्यूलमध्ये माझं प्रोफाईल काय असणार आहे, समजा मला बिझनेस करायचा असेल तर मी कुठला बिझनेस केला पाहिजे. समर्थ म्हणतात वाट पुसल्या वेळ जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. दुसरा करतो म्हणून करू नका, आधी वाट पुसा पुसणं म्हणजे विचार. आधी विचारा की याला खरंच काही स्कोप आहे का. पण आपल्याला दुर्दैवानं स्कोप म्हणजे पैसे, हा एक गमतीचा भाग आहे. आपण जिथे जास्त पैसे मिळतात ते शिक्षण घेतो, आणि इथेच गंमत आहे, शिक्षणच असं घ्या की ज्याने पैसे जास्त मिळते. हा सेन्स इज इम्पॉर्टंट. वाजवा केले जोरात टाळ्या, आवडलं तर. मराठीतच बोलतोय मी. अरे हे सांगणार कोणी मिळणार नाही रे, कारण त्यांना पडलेलीच नाहीये तुमच्याबद्दल. तास 2 तास माझा ऐका, जे लक्षात राहील ते लक्षात ठेवा. बाकी तुम्ही आणि समर्थ, मी कोण. पण मला ठाण्याच्या आपले कमिशनर साहेबांनी बोलवलं होतं, म्हणजे आमची भेट ठरली होती. असं असतं माणसाला थोडंसं असतं की एवढं ऐकलं असं वाटतं की आमच्या क्षेत्रातलं काही लिहिलंय का. तसं ते म्हणाले पोलिसांसाठी काही लिहिलंय का. पोलीस नावाचा समास नाहीये त्याच्यात, पण म्हटलं उभी आहे ना कुठली. रात्री मार्ग क्रमू नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. बघा पोलिसांसाठी आहे. होय पोलिसांसाठी एक कीर्तन करा म्हटलं, केलं झालं. बघा पोलिसही सगळे माणूसच आहेत ना हो. तुम्हाला खरं सांगू का, ते ट्रॅफिकवाले असतात ना, आपण बडबड करतो आणि आपण सारखं पोलीस म्हणतो की पैसे खातात पैसे खातात पैसे खातात. एकदा 12 तास उभे राहा रे, निरर्थक शिट्ट्याने हातवारे करत. हा नुसता घरात हातवारे करा तरी संध्याकाळी हातात गोळे येते. प्रत्येकाच्या कथा व्यथा वेगळ्या असतात. तो त्या जागी पाहून पाहिलं ना की लक्षात येतं की रे कठीण आहे, सोपं नाहीये. ट्रेन मधनं येताना एक बॅग दिसली, पटकन उचलू नका, बॉम्ब असू शकतो. पडलेली वस्तू घेऊ नये काय. खाली बघा काय म्हणतात, एक वेश करू नये, एक साज करू नये, एक देशी होऊ नये, भ्रमण करावे. हा सेन्स आहे. एक टिपिकल पोशाख कधी असू नये, वेगवेगळे ड्रेस असावे. समीरला मी आले तेव्हा जीन्स मध्ये होते, इथे बसले तेव्हा छाटीत आहे. एक वेश असू नये. कोणी वेशावरनं ओळखता कामा नये, कर्तृत्वाने ओळख झाली पाहिजे. लक्षात ठेवा. आपल्याकडे क्लिशे आहे, राजकारणात आला की तो बाय डिफॉल्ट पांढरे कपडे घालतो. का कोणास ठाऊक. एखादा मंत्री टी शर्ट आणि जीन्सवर नाही का जाऊ शकत. नाही, ते पहिले जाऊन माप देणार. एक आता मोदींनी जॅकेट घातलं, आपण जॅकेट. अरे का, कारण आपण असं मनात धरून ठेवलंय राजकारण म्हणजे की हाच ड्रेस, आणि वेगवेगळ्या प्रोफेशनचे वेगवेगळे ड्रेस. समर्थ म्हणतात एक वेश धरू नये, म्हणजे याचा अर्थ आयुष्य मोनोटोनस करू नका. व्हरायटी असू दे, छान नवीन नवीन रंगांचे कपडे निश्चित घाला, चांगले चांगले कपडे घाला, मस्त व्हरायटी असू दे, काही वाईट नाही. कारण कपड्यांनी, त्या रंगाने सुद्धा आपलं चित्त वृत्ती छान आनंदी होतात. मस्त 7 रंग निसर्गाने कशाला निर्माण केले, त्याचा आनंद घेण्यासाठी. खाली पळा काय म्हणतात, एकदेशी होऊ नये, भ्रमण करावे. जेव्हा तुम्ही शहापूर सोडून पार्ल्यात फिराल तेव्हा कळेल. मी शिकलेली गोष्ट अनुभवाने सांगतो. पार्ल्यात माझं दासबोधाचं शिबिर होतं. आयोजक मर्सिडीज घेऊन आले होते. गंमत नाहीये, खूप मोठा मुद्दा आहे. आयोजक मर्सिडीज घेऊन आले होते. आम्ही पटकन म्हटलं अरे वा छान आहे तुमची मर्सिडीज. ते म्हणले हो, एवढंच त्यांनी केलं, बाकी काही नाही. मला आपण नमस्कार केला, म्हणले आमची मर्सिडीज जाऊ जाऊ, तुम्ही रामदासांचे प्रतिनिधी आहात. म्हटलं असं नाही हो, तुम्ही कर्तृत्वाने घेतले. तेवढे खरं सांगू का, आमच्या पार्ल्यात कोणी मर्सिडीज घेतली तर एकमेकांना सांगतही नाही, कारण सोसायटीत 10 मर्सिडीज ऑलरेडी पार्क केलेल्या असतात. जसे आपण जाऊ तसं लक्षात येतं की श्रीमंतीच्या व्याख्या वेगळ्या आहेत, गरिबीच्या व्याख्या वेगळ्या आहेत. आपल्याला कसं आमच्या हो अँड्रॉइड फोन घेतला तरी भयंकर आनंद वाटतो, आणि तोच पेट्रोल रोडचा पोरगा रडतो माझ्याकडे आयफोन पण नाही, त्याला अँड्रॉइडचं काहीच वाटत नाही.
म्हणजे कशी, आणि काही मुलं आहेत ज्यांच्याकडे बिचारांकडे फोनच नाहीये. सो तुम्ही जेव्हा भ्रमण कराल तेव्हा कळतं सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत, दुःखाच्या कल्पना वेगळ्या आहेत. पण शहापूरमध्येच जर बसून राहिला तर तीच टाळकी परत 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 भेटत राहतात आणि मग आयुष्यात साचल्यासारखं होतं. आणि नंतर माणसं एकमेकांचे गुण न बघता दोष बघायला लागतात आणि एकमेकांना दोषानं ओळखायला लागतात. हा माहिती आहे कसं आहे ते, कारण तिथेच 42 वर्ष. जरा बाहेर पडशील तर कळेल ना, विश्व खूप पुढे गेलंय हो. एक गंमत म्हणून सांगतो, मला मोह आवरत नाहीये, आहे ना वेळ थोडं, आपल्यासाठी धक्का आहे म्हणून सांगतो. स्वित्झर्लंडला त्या स्टेशनवर उभा होतो आणि आयोजक पुढच्या कुठल्या त्या स्टेशनला होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला नेला तिथे, काय आता भाषा त्यांची ना इंग्लिश नाही. मी आपले 2-4 शब्द पाठ करून गेलो होतो. बॉर्न हॉफ बॉर्न म्हणजे काय तर स्टेशन, असे शब्द काय काय पाठ करून गेलो होतो. मी आपल्या जजमेंटवर चाललो होतो. त्याच्यात त्यांनी लिहिलं की 12:54 ट्रेन येते. मी विचार केला 12:54 ट्रेन आहे म्हणजे आपण साधारण अजून 10 मिनिटांनी त्यांच्या स्टेशनला असू. टाइम टेबल प्रमाणे विचार करा, आपण भारतात आहोत, मी स्वित्झर्लंडमध्ये सांगतो. आणि चक्क 12:54 गाडी आली हो. आपल्याकडे धक्का आहे. मी गाडीत शिरलो, बरोबर उतरलो, स्टेशनचं नाव माहित नाही, तिथे त्याच सेकंदाला गाडी थांबली. ते मला भेटले. आम्ही त्यांना म्हटलं ते गाड्या वेळेवर येतात. त्याच्यावर ते काय म्हणाले माहिती आहे, ते म्हटलं नुसत्या वेळेवर नाही, गाडी लेट झाली तर तिकिटाचे पैसे परत देतात. आता तुम्हीच विचार करा, आपल्या ट्रेन्स आपण आयुष्यात माणसाला गाठू शकलो नसतो वेळेप्रमाणे. सांगायचा मुद्दा असा की हे कधी कळलं, जेव्हा भ्रमण केलं तेव्हा. म्हणजे तुम्ही आम्ही स्वित्झर्लंडला जाऊ का तसं म्हणत नाहीये. जिथे जिथे जा तिथे उघड्या डोळ्यांनी फिरा. काळ कसा बदलतोय हे लक्षात घ्या. देश काल स्थिती कळली पाहिजे. आर्थिक बदल काय होत आहेत, राजकीय बदल काय होत आहेत, भौगोलिक बदल काय होत आहेत, पर्यावरणाचे बदल काय होत आहेत, इकॉनॉमिकली बदल काय होत आहेत आणि टेक्नॉलॉजीचे बदल काय होत आहेत. आता येणारा काळ जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे असं तुम्ही म्हणता, तर मग नक्की AI काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यांनी मला गंडवलं, मला कळलंच नाही, मग तुझा दोष आहे. तू सावध नाही राहिलास त्याला काय करणार. असा विचार समर्थ शिकवतात. आणि असे वागलात तर समर्थ काय म्हणतात, अपकीर्ती ते सांडावी आणि सत्कीर्ती ते वाढवावी. हे तुमच्याच हातात आहे. सत्कीर्ती म्हणजे आपल्याबद्दल लोकांनी चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर ते तुमच्यात आणि खालील विवेके दृढ धरावी वाट सत्याची. जे खरं असेल, योग्य असेल, चांगलं असेल त्याच मार्गावर चालत राहा, तर हे गुण आहेत. पुढची स्लाइड लावा. बघा हा, समर्थांनी काय सांगितलं आहे. चातुर्ये शृंगारे अंतर. अंगात जर चतुर आपण असाल, अंतर म्हणजे इंटिरियर, तर तुमचं ते लक्षण चांगलं आहे. अंगी गुण हवेत. चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर. कपडे कशासाठी पाहिजेत, एक छान डिसेन्सी असली पाहिजे. मग अशी म्हटलं ना, रंगीबेरंगी कपडे घाला, ब्रँडेड कपडे घाला, काहीच प्रॉब्लेम नाही. जगात खूप चांगले चांगले ब्रँड्स आहेत, जरूर घाला, पण दोन्हीमध्ये कोण थोर बरे पहा. चातुर्य अंगी आहे आणि कपडे जर लो क्वालिटीचे असतील फरक पडत नाही. पण कपडे एकदम टॉप ब्रँडचे आहेत आणि अंगात 1 रुपयाचं चातुर्य नसेल, काय करायचं ते. समर्थ म्हणतात दोन्हीमध्ये कोण थोर, तुम्ही विचार करा. आता पुढची स्लाइड बघा, आपले कपडे बघा. हे बघा, मला नेहमी कौतुक वाटतं हो. म्हणजे आम्ही लहान असताना कपडे फाटल्यावर आई वडील नवीन कपडे घेत होते. ही मुलं इतक्या दूरदृष्टीची आहेत की फाटकेच कपडे घेऊन येत. आई वडिलांना खर्च नको. आता त्या पोटात ती मुलगी कुठनं पाय घालते आणि कुठनं बाहेर काढते हेच कळत नाही. आणि म्हणे ह्या जीन्सची किंमत 70,000 ने 80,000 फाटक्या कपड्यांची. ती दुसरी कुठली एक नतद्रष्ट पॅन्ट आहे, लो वेस्ट, वाकलं की मागचं सगळं दुकान उघडं. हे कपडे काय कपडे घालतो आपण गांधीडे पद्धतीने. हे असे जर तुम्ही मल्टीनॅशनल ब्रँड्स मध्ये काम करायचं स्वप्न बघताय, कॉर्पोरेट स्ट्रक्चर मध्ये जायचंय, हे असले तुम्हाला उभं तरी करतील का.
गेटवरनच त्याला या म्हणतील, काय कपडे घालतो, परत तेच. जसं शिवीवरनं आपल्या घरचं कल्चर कळतं, तसं या कपड्यांवरनं आपलं घरचं कल्चर कळतं. पटकन समोरचा म्हणतो, काय रे आई वडिलांचं लक्ष नाही का, एवढे फाटले तरी तुला नवीन घेत नाहीत का? मग त्यांनी सांगायचं, नाही हो, आम्हीच हौशी, आम्ही फाटकेच घेऊन येतो. 3,000 रुपये आई वडील देतात, ते पोरं फाटके कपडे घेऊन येतात. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, तुम्ही सगळे सॉलिड आहात. त्या सलून मध्ये गेलो, काय कुठं आणल्या त्या हेअरस्टाईल, तिकडनं केस गायब, तिकडनं केस गायब, मध्ये एकच पट्टा. मला कळतच नाही हे घरी कुठल्या तोंडाने जातात. आई सुद्धा ओळखणार नाही हा माझाच मुलगा आहे का म्हणून. कुठलं आणता हे सगळं, काय आपलं भारतीयत्व कसं आहे आणि आपण कशा हेअरस्टाईल आणतो आणि त्याला भारी वाटतं हे काहीतरी केल्यावर. एक त्यांनी ना असं मध्ये मध्ये रेखा बांधून ठेवले, मध्ये मध्ये गॅप, ते शेती नांगरताना असतं बघा. काय हेअरस्टाईल आहे, 800 रुपये लागतात हे हेअरस्टाईल करायला. आपलं सॉलिडच असतो, काही कमवतोस का? छे, हे महत्वाचं. सांगायचा मुद्दा काय, चातुर्याचं लक्षण एकही नाही, दळभद्राची लक्षणं सगळी. फाटके कपडे, घाणेरडे शिव्या तोंडात, हे आपलं का कल्चर आहे, ही पर्सनॅलिटी आहे? संत हे सांगतात की बघा फॅशन याला नाही म्हणत. पुढची लास्ट साईड बघा, म्हणून समर्थ आदर्श सांगतात कसं पाहिजे, अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून द्यावी, तो खरा संतांचा लाडका. की आपलं नुसतं अक्षर बघून लोकांनी विचारलं पाहिजे, अरे काय सुंदर अक्षर, कोणी लिहिलंय रे, त्याला बोलवा जरा. अशा पुरुषाला लोक शोधत येतात. आमच्या शाळेत एक मुलगा होता माझ्या वर्गात, त्याचं इतकं घाणेरडं अक्षर होतं की आमचे सर म्हणायचे, एक डोंगळा घे, तो शाईत पुढं आणि त्याला वहीवर सोड, त्याचे फुटमार्क्स येतील ना, तसं तुझं हस्ताक्षर घडले. काही लोकांचं हस्ताक्षर अत्यंत घाणेरडं आणि काही लोकांचं इतकं देखणं असतं. मला नाही हो इतकं चांगलं लेखन करतायत, पण खरंच सांगतो, सुंदर अक्षर अर्धी बाजी जिंकून जातं प्रेझेंटेशन मध्ये. खरंच सांगतो, काही माणसं इतकं सुंदर लिहितात असं वाटतं अरे बघत राहावं त्यात काय लिहिलं नंतर, पण बेसिक त्याला तिथे तो पहिली बाजी जिंकतो ना. समर्थ म्हणतात हे पहिले बघा, बोलणं कसं तुमचं, जसं तुमचं लिहिणं आहे तसं वाचणंही सुंदर असलं पाहिजे. आणि वाचणं सुंदर कधी होईल, जेव्हा तुम्ही प्रातःकाली उठाल, काही पाठांतर कराल, चांगल्या माणसाकडे शिकाल, तेव्हा उच्चार स्वच्छच असले पाहिजेत. अनुप्रास अलंकार काय असतो मी तुम्हाला सांगतो. आपण मराठीकडे ना या सौंदर्य दृष्टीने बघतच नाही हो. अनुप्रास अलंकार हा असा छान आहे की त्याचं वैशिष्ट्य आहे की अख्ख्या वाक्यामध्ये जे शब्द आहे त्या शब्दाचं पहिलं अक्षर कॉमन असतं. याला म्हणतात अनुप्रास अलंकार. एक जाता सांगतो, आचार्य आत्रे यांनी एक साष्टांग नमस्कार नावाचं नाटक लिहिलं. त्या नाटकामध्ये विनोदी प्रसंग आहे. एक प्रियकर आणि एक त्याची प्रियसी असते, दोघंही बेंडोग असतात. आणि तो कवी असतो अजून. त्या प्रेयसीचा भाऊ झाडावर चढतो आणि वरनं खाली पडतो. आता उचलायचं की नाही, तर न उचलता त्याच्यावर काव्य करतो. आणि काव्य अनुप्रासात काय, चिंचेवर चंदू चढला, च च च आधीच कारटे हुड, धावते कसे दुड दुड, हा पूर्व जन्मीचा सूड, उगवला कुणी हा बोला, चिंचेवर चंदू चढला. ती पण बिंडोक. काय काव्य आहे, काय होतं या काव्यात, पण त्याच्या प्रेमात अखंड बुडलेली आहे. ती म्हणजे काय कविता केली आहे दाहो. तुम्हाला कसं सुचतं, कुठल्या बृहस्पतीने तुम्हाला आशीर्वाद दिला, बृहस्पतीच्या आशीर्वादानं काय काव्य, चिंचेवर चंदू चढला. आता तो अजूनच सुटला, कारण प्रेयसीने कौतुक केलं, बरं वाटतं ना. तो म्हणला, प्रिये तुला काय सांगू, अगं माझं काव्य काय आहे. प्रिये ही परमेश्वरी प्रसादामुळे प्राक्तनात प्रकर्षाने प्रादुर्भूत झालेली प्रेरणा आहे.
कालिदासाची कल्पना, भवभूतीची भावना, व्यासांची विद्वत्ता, वाल्मिकीची विशालता, बायरनचा बेहद्द बेफामपणा आणि शेक्सपियरची सूक्ष्म सौंदर्य समीक्षा, इतक्या गुणांचा गाळीव अर्क काढून त्या विधात्यानं माझ्या काव्यात ओतलाय. आणि ते काव्य कुठलं? चिंचेवर चंदू चढला. ही आपली मराठी भाषा आहे. हे तुम्हाला कधी झालं? आता हे मी अवांतर वाचन केलं तेव्हा ना. लक्षात घ्या, असं तुम्ही जेव्हा वेगवेगळं साहित्य वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे उच्चार जे मी आता केले, या उच्चारणामुळे काय झालं, एक पर्सनॅलिटीला छान आयाम येतो. कुठलंही ना मित्रांनो क्रियापद असताना त्याच्या शब्दाचा अर्थ काय? क्रिया दाखवणार पद. तो खांबाला चिकटला की चिटकला, तेव्हा लगेच आठवायचं शब्द चिकट आहे, चिटक नाही. आपण बिंदास म्हणतो हा चिटकला. काय चिटकला? हा शब्दच नाही मराठीमध्ये. मार्क भेटले नाही, मार्क मिळतात, भेटतात त्या व्यक्ती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगा, तुम्ही 100 पैकी तुम्हाला 90 मार्क मिळाले हे सांगण्यात अभिमान आहे का भेटले सांगण्यात अभिमान? अरे मिळाले म्हणजे माझ्या कर्तृत्वाने मिळाले, मी अभ्यास केला म्हणून मला ते मिळाले, असं मराठी बोलता आलं पाहिजे रे. आणि त्याच्यावर लगेच समोरचा ओळखतो, अरे वा छान आहे मराठी, बस एवढंच आहे, पण माझं छान आहे मराठी हे त्यांनी म्हटलं पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात, अक्षर सुंदर आणि वाचणे सुंदर हे जर असेल तर बोलणे सुंदर, आणि बोलणं सुंदर असेल तर बॉडी लँग्वेज चालणं, म्हणजे नुसतं चालणं नाही, बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिकली छान होते. आणि ज्याची बॉडी लँग्वेज चांगली तोच जर असा छान भक्ती श्रद्धेनं युक्त असेल, ज्ञानानं युक्त असेल, तर तो कसाही आला तरी तो सुंदरच दिसतो, हे समर्थ सांगतात. सो अकॅडमी याचा अर्थ ही रियल अकॅडमी आहे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या व्यक्तिमत्वाला लागणाऱ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, सतत शिकलं पाहिजे. आणि वाक्य कोरून ठेवा, मरेपर्यंत आपल्याला फक्त शिकायचंच आहे. याच्या पुढची एक स्लाइड घेतो.